मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया या भागात काय घडलं आहे. तर इकडे आता सगळेजण महाडिक घराण्यातले त्या फॅक्टरीत येतात, कारण ते रामनवमीचा कार्यक्रम असतो. सगळेजण तिथे जमा झालेले असतात. सगळे कामगार पण तिथेच असतात आणि जे कामगार आहेत ते कामगार आता तिथे आबांच्या त्यांच्या अंगावरती फुलं ते टाकून नंतर स्वागत करतात. त्यानंतर दादासाहेब महाडिकांते येतात आणि दादासाहेब महाडिकांते आल्यावरती सगळे कामगार शांत बसतात. तेवढ्यात आता तिथे लगेच जो हा आहे इंद्रन ते आता ते शांत बसेल बघून लगेच आता इकडे जे गजा आहे तो म्हणतो की तुम्हाला त्याला हे झालं होतं ना, उधळा ना आता फुलं, दादासाहेब महाडिक आले, खरे मालक आले फॅक्टरीचे, असं म्हणत असतात. आणि ते फुलं उधळायला लावतात, म्हणतात की उधळा फुलं, खरे मालक आले फॅक्टरीचे, असं म्हणतात. तर आता लगेच दादासाहेब महाडिक म्हणतात की काय मालक आहे का, अहो नोकरी आमचे तर कामावाले, असं म्हणतात. आणि आता ते कामाला लावतात त्यांना. तर आता इकडे जी राणी ते आहे, राणीला ते चहा कॉफी बनवायला सांगतात, इंद्राला कामगारांसोबत काम करायला. आणि जे दादा आबा आहेत आबांना ते तिथे हे करायला सांगतात. आबांना सांगतात तुम्ही गेटवर जाऊन उभा राहा, वॉचमॅनचं काम करा तिकडे जाऊन, असं सांगतात. आता राणी सगळ्यांसाठी चहा कॉफी बनवते, सगळ्यांना चहा कॉफी देते. आणि आता विक्रांतच्या रूममध्ये घेऊन येते आणि ती आल्यावरती ती बघते तर तो कागद तिने बघितलेला असतो टेबलवरती. ती विक्रांतच्या अंगावर मुद्दामून कॉफी सांडते. आणि विक्रांत म्हणतो की तुला अक्कल नाही का, थोडीशी कळत नाही का तुला काही, असं काय चालली होती, कुठं बघत होती, तुझं लक्ष कुठं होतं. ती म्हणते सॉरी विक्रांत, साफ करून देऊ का. तर विक्रांत म्हणतो काही गरज नाही आहे. व तो विक्रांत ते तिकडे निघून जातो. आणि राणी तिचा पाहते तर ती कागदपत्र बघते आणि राणी ती कागदपत्र घेऊन आता आबा आणि इंद्राकडे येते आणि त्यांना दोघांना हे सगळं घडलेलं सांगते. म्हणते की अहो तिथे ते विक्रांत सरांनी फॅक्टरीचे डीलचे कागदपत्र होते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, आता काय करायचं आपण या सगळ्यांचं. हो विक्रांत सर डील करतायत या फॅक्टरीची, विकतायत ते, असं ती इंद्र आणि आबांना सांगते. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला